केशवनगर मुंढवा येथे नाभिक महामंडळाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला। या कार्यक्रमात समाजातील सर्व समाज बांधव व सर्व स्तरातील मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्त परायण श्री चांदगुडे महाराज यांच्या भक्तिमय प्रवचनाने झाली। त्यांनी सेना महाराजांचा जीवनपट व त्यांचे समाजातील कार्य या प्रवचनातून व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्मयजी वायकर यांनी केले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर दादा कोदरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष जितीन दादा कांबळे, अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय धाडसी बापू गायकवाड, शासन नियुक्त नगरसेवक माननीय विकी भाऊ माने, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पश्चिम महाराष्ट्र उद्योग व व्यापार विभागाचे उपाध्यक्ष माननीय श्री दत्ताभाऊ जाधव, तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। मान्यवरांचे स्वागत श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। मान्यवरांचे मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी नाभिक समाजाबद्दल विशेष प्रेम व सद्भावना दिसून आली। त्यानंतर नाभिक समाजाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। केशवनगर नाभिक संघटनेचे अध्यक्ष नारायणजी खजिनकर, उपाध्यक्ष किशोर कदम, खजिनदार प्रमोद वारोळे, कार्याध्यक्ष श्री युवराज गायकवाड, पुणे शहर उपाध्यक्ष श्री संतोष वायकर, उत्सव प्रमुख श्री प्रशांत गायकवाड, सदस्य श्री नाना जगताप, श्री नाना वसाने, श्री समाधान सौदाने, श्री जयंत दादा कदम, श्री सूरज पवार, प्रितेश वारुळे, प्रणव खजिनकर, सोमनाथ कोरे, अर्जुन माने, तसेच नाभिक समाजातील सर्व कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होत्या। आज संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केशवनगर मुंढवा नाभिक मंडळ आहे त्यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी जे आम्ही बोलून संमत केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो। तसेच आजच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम राहुल महाराज यांचा प्रवचन झाला, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि नाभिक त्यांना मी शुभेच्छा वाटते। धन्यवाद। नाभिक मंडळाच्या वतीने आज सेवा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला माऊली महाराज याप्रमाणे चांदगुडे महाराज यांनी प्रवचनरूपी ही सेवा दिलेली आहे। या सेवेचा तुम्ही सर्वांनी लाभ घेतलेला आहे। या पाठीमागे संत सेना महाराजांची जयंती साजरी पुण्यतिथी साजरी होत होती, पण ती छोट्या प्रमाणात होत होती। यंदा समाधान वाटलं आज आपण ज्या घराण्यांमध्ये जन्माला आलेलो आहे, ज्या सेना महाराजांनी आपल्यासाठी जीवनामध्ये काय काय त्याग केलेला आहे, समाजासाठी काय काय ध्येय केलेले आहे, याचं सर्वांनी थोडंसं मनाशी गाठ मांडून थोडा विचार करून आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहोत त्याचं थोडंसं गांभीर्य घ्या। याचप्रमाणे आज नाभिक समाज बंधू हे महाराष्ट्राचे सेना महाराजांमध्ये प्रमुख घटक असून त्यांनी आज आपल्या मूळ
आर्थिक संघटनेचा होईल आज या ठिकाणी याची पुढे सादर करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी सकाळी भजन आणि कीर्तन याचं या ठिकाणी नामस्मरण झालं. नामस्मरण महाराजांनी खूप चांगला असं प्रवचन देऊन संत सेना महाराजांबद्दल माहिती दिली. त्यामुळे ते आम्ही आधी ऐकत होतो ते खरं संत सेना महाराजांबद्दल ऐकायला मिळालं. संत सेना महाराजांनी तळागाळाच्या लोकांपासून उच्चवर्गीय लोकांपर्यंत चांगलं सेवेचं काम केलं आहे, चांगलं ज्ञान करण्याचं काम केलं आहे. आणि या ठिकाणी अशा संतांची या ठिकाणी पुण्यतिथी साजरी झाली. त्याबद्दल खरंच एक अभिमानास्पद या ठिकाणी अनुभव आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने व माझ्या वतीने सर्व सेना महाराजांना अभिवादन करतो. धन्यवाद. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.